नमस्कार. आस्वाद मनांचा आर्ट अँड क्राफ्टमध्ये तुम्हा सर्वांचं परत एकदा खूप खूप मनापासून स्वागत. तर चला मग आज बनवूयात सुंदर असे पारंपरिक कानातले जे झुमक्यांसहित आपण बनवलेले आहेत. तर त्यासाठी इथे लागणार आहे आपल्याला 0.3 गेजची वायर आपण यूज करणार आहे, गेज वायर. तर ती आपण इथे अर्धा मीटर एवढी कट करून घेतलेली आहे. त्यानंतर गोल्डन बीड जे की 0.5 mm आहेत, तर ते सुद्धा आपण इथे यूज करणार आहे. तर इथे मी 11 एवढे मणी इथे वापरलेले आहेत. तुम्हाला जेवढं काही तुमचा क्रिस्टल असेल जो तुम्ही यूज करणार आहात त्याच्या साईजनुसार तुम्ही इथे मणी कमी जास्त करून घेऊ शकता, कारण आपल्याला तो मणी मध्ये टाकायचा आहे. तर त्या हिशोबाने आपण इथे मणी कमी जास्त करून घेऊ शकता त्याची साईज. तर इथे त्याचा एक लूप बनवून घ्यायचा आहे. तर त्यासाठी आपण हे मणी गोल आकार व्यवस्थित सेट करून घ्यायचे आणि ट्विस्ट करून त्याला एकदम व्यवस्थित शेप द्यायचा. तर इथे दोनदा ट्विस्ट करायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता की हे मध्यभागी घेतलेलं आहे. तर ते आपण मध्यभागी घेतल्यानंतर त्याच्यामध्ये एक 6 mmचा क्रिस्टल बीड मी इथे माझ्या साडीच्या कलरला मॅचिंग म्हणून मी इथे तसा कलरचा घेतलेला आहे. तुम्हाला जो आवडेल तुम्ही तो यूज करू शकता. आता आपल्याला ह्या वायरमधून जो काही आपला क्रिस्टल आहे तर तो क्रिस्टल व्यवस्थित लॉक करून घ्यायचा आहे. म्हणजे जे काही बीडचं सर्कल आहे त्या सर्कलमधून आपण वायर आरपार करून घेणार आहे आणि त्यानंतर तिथे एक गोल राऊंड तयार करून आपण ती वायर क्रॉस करून घेणार आहे. आता पुढे आपल्याला जो काही इथे मी जो मोती वापरला आहे तर तो मी ड्रॉप शेपमध्ये यूज केला आहे. तुम्हाला जर का ड्रॉप शेप नसेल आवडत तर तुम्ही सर्कलमध्ये सुद्धा वापरू शकता. तर इथे एक जो मोती आहे आणि एक आपण जो काही सर्कलमध्ये जो काही बीड वापरला होता 0.5 mmचा, तर त्याच्यामधून आपण हे क्रॉस करून घेणार आहे. पण तो जो मणी आपण वापरला आहे तर त्या मण्याला सोडून आपल्या मोत्यामधून आपल्याला ही जी गेज वायर आहे ती क्रॉस करून घ्यायची आहे. तुम्ही बघितलं असेल त्या मण्यामधून मी घेतलेली नाही आहे, त्याच्या खाली जे काही आपण मोती वापरला त्या मोत्यातून क्रॉस करून घेतली आणि नंतर पुन्हा ती वायर आपण जो काही सर्कल आपण केलेला आहे बीडचा तर त्यातून इथून क्रॉस करून घ्यायची आहे. म्हणजेच आपली ही वायर इथे व्यवस्थित टाईट रॅप झाली पाहिजे याच्यासाठी. आता आपण परत तीच प्रोसिजर रिपीट करणार आहे जी आपण फर्स्ट टाईम केली होती. तर असे मी इथे 9 जे काही आपले मोती आहेत तर ते 9 मोती मी इथे वापरलेले आहेत. तर त्यानुसार आपण हीच प्रोसिजर 9 वेळा रिपीट करून घेणार आहे. तुम्ही जर का पर्ल वापरणार असाल तो किती साईजचा आहे त्यावेळेस तुम्हाला प्रत्येक आपले जे काही मणी आहेत आतले तर त्याला प्रत्येक वेळेस तुम्हाला ते व्यवस्थित त्याच्यामधून क्रॉस करून ती वायर आपल्याला रॅप करून घ्यायची, जेणेकरून आपला जो काही वरचा मोती आहे तो एकदम टाईटली तिथे बसला पाहिजे. आणि याच्यामध्ये अजिबातही आपल्याला गॅप ठेवायचा नाही 2 मण्यांच्यामध्ये, तुम्ही बघू शकता. आणि ज्यावेळेस तुम्हाला असं वाटतंय की ते लूज होतंय तर वरच्या साईडनी तुम्हाला तो जो काही बीड आहे आपला छोटा बीड जो आहे 0.5 mmचा तर त्याला पकडून तुम्ही मोती खाली सरकवून घेऊ शकता आणि त्यानंतर ते व्यवस्थित ती वायर खालून ओढू शकता, म्हणजे ते व्यवस्थित टाईट होऊन जाईल. आता तुम्ही बघितलं असेल बनवता की तुमचे जे काही आतले मणी आहेत तर ते सुद्धा तिथे व्यवस्थित रॅप होत आहेत. म्हणजेच आपली जे काही डिझाईन आहे तर ती सुद्धा आपली व्यवस्थित दिसली पाहिजे. अशा पद्धतीने आपण त्याला व्यवस्थित रॅप करून घेताना प्रत्येक मण्यातून आपण ही वायर क्रॉस करून घेणार आहे. म्हणजे दिसायलाही ते व्यवस्थित दिसेल आणि आपला जो काही क्रिस्टल आहे तो सुद्धा एकदम परफेक्ट त्याच्यामध्ये बसेल आणि आपले मोतीसुद्धा त्याच्यामध्ये एकदम टाईट बसतील याच्यासाठी. तर त्यानंतर आपण आता ही प्रोसिजर कंप्लीट झाल्याच्या नंतर आपल्याला राहतो तो भाग म्हणजे आपला स्टड लावायचा. तर आता हे जे सर्कल आहे आपलं तर ते तुम्ही बघू शकता की हे कंप्लीट झालेलंच आहे आपलं. तर आता आपल्याला स्टड लावायला घ्यायचं आहे. तर इथे मी जेव्हा हाफ वायर घेतलेली होती तर त्यावेळेस जेव्हा मी हाफ सर्कल कंप्लीट केलं होतं मोत्यांचं रॅपिंगचं तर तिथून पुढे मी दुसरी जी साईडची वायर आहे तर ती कंटिन्यू केली होती, बरोबर. तर त्यामुळे आपली जी काही वायर आहे तर ती व्यवस्थित वापरल्या गेली होती, म्हणून मी ते मध्यभागी घेतलेलं होतं. जर तिकडची वायर म्हणजे एकाच वायरने जर कंप्लीट करायचं असेल तर तसं सुद्धा तुम्ही करून घेऊ शकता, पण मी इथे मध्यभागी घेतलं होतं. आता त्यानंतर आपला जो काही पार्ट आला तो म्हणजे की आपली जी काही स्टड आहे तर तो स्टड बसवायचा. तर मला बेस मिळताना इथे होलचा बेस मिळाला होता जो की फुलांसारखा असतो. तर तुम्ही बघितला स्टड कसा आहे. तर आता तो आपण व्यवस्थित आपला जो काही क्रिस्टल आहे, आपली जी मागची बाजू आहे ती क्रिस्टलची आहे, चपटी नाही आहे. त्याच्यामुळे आपल्याला तो क्रिस्टल त्याच्यामध्ये बसण्यासाठी आपण त्याला थोडंसं वाकवून घ्यायचे. म्हणजे जी काही त्याची जी पाकळ्या आहेत त्या फुलाच्या स्टडच्या तर त्या आतल्या साईडने आपण वाकवून घ्यायच्यात आणि जी काही होल आहेत तर त्या होलमधून आपण ही वायर क्रॉस करून घ्यायची आहे.
आणि प्रत्येक होलमधून ही वायर क्रॉस करून आपला जो काही पल आहे तर त्या पलमधून ती बाहेर काढायची आहे. म्हणजेच की पलच्या कडेने आपल्याला ती वायर बाहेर काढून घ्यायची आणि पुन्हा आपल्याला त्या होलमधून पास करून आपला जो काही मोती आहे त्यातून आपल्याला ही प्रोसिजर रिपीट करत राहायची आहे. तुम्ही बघू शकता की एकदम सोप्या पद्धतीने सहजतेने ते आतमध्ये जाते वायर आणि आपली जी काही एक्स्ट्रा होती दुसरी वायरचं टोक तर आपण कट करून घेतलेलंच आहे. त्यामुळे आता ही जी एकच साईड राहिलेली आहे आपल्या वायरची, गेज वायरची, तर त्याच साईडने आपण हे व्यवस्थित रॅपिंग करून घेणार आहे. तर अशा पद्धतीने हे पूर्ण रॅपिंग झाल्याच्या नंतर आपण जी काही एक्स्ट्राची वायर आहे तर ती सुद्धा तुम्हाला पुढे दाखवल्याप्रमाणे याच्यामध्ये पूर्ण आपला जो काही बेस आहे तर त्या बेसला इथे आपल्याला फिरवून घ्यायची. आता हे बघू शकता तुम्ही की मी पूर्णपणे तुम्हाला दाखवलं आहे की प्रत्येक होलमधून आपल्याला ही वायर क्रॉस करून घ्यायची आहे. आता हे मी जोपर्यंत क्रॉस करून घेते तोपर्यंत तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आस्वाद मनांचा आर्ट अँड क्राफ्टचं आपलं फेसबुक पेजसुद्धा आहे, तिथे सुद्धा नक्की भेट द्या. तर आता तुम्ही बघू शकता की आपलं जे काही सर्कल आहे, आपलं जे काही होलमधून आपण घेत होतो वायर तर ते आपलं कंप्लीट झालेलं आहे. तर आता उरलेली जी वायर आहे ती आपला जो काही स्टडचं जे काही दांडी आहे तर त्याला आपण हे रॅपिंग करून घेणार आहे, जेणेकरून आपली जी काही वायर आहे आपण जर तशीच सोडली तर ती निघेल, टोचेल. तर त्यापेक्षा आपण ती व्यवस्थित 2 ते 3 पीळ द्यायचेत आपल्याला तिथे त्या दांडीला आणि त्यानंतर आपण ते जी उरलेली वायर आहे ती एकदम कडेनी त्याच्या एकदम टोकाने आपण कट करून घेणार आहे, जेणेकरून ती आपल्या कानाला टोचलीसुद्धा नाही पाहिजे यासाठी. आता हे व्यवस्थित आपण कट करून घेतलेली आहे. आता ही व्यवस्थित आपण दाबून घ्यायची आहे, जेणेकरून ती कुठेही लागली नाही पाहिजे याच्यासाठी. त्याचबरोबर आपला दुसराही चॅनल आहे आस्वाद मनांचा, जिथे आपल्याला वेगवेगळ्या रेसिपीज दाखवल्या जातात. त्याही चॅनलला नक्की भेट द्या. त्याचबरोबर त्याचंही तुम्हाला फेसबुक पेज अवेलेबल आहे, इंस्टाग्रामसुद्धा अवेलेबल आहे, तिथेसुद्धा नक्की फॉलो करायला विसरू नका. तर आता आपल्याला इथे जो काही पार्ट राहिला आहे तो म्हणजे की आपला जो झुमका आहे तो झुमका आपल्याला तिथे ॲड करायचा आहे. तर झुमका ॲड करण्यासाठी आपला जो काही सीड बीड आहे, म्हणजे जो आपला 0.5 mm जो काही बीड आहे तर त्या बीडमधून आपण जी जंप रिंग आहे तर ती आपण व्यवस्थित क्रॉस करून घेणार आहे, आपला झुमका तिथे अटॅच करून घेणार आहे. हा व्यवस्थित एकदम आपण प्लायरच्या सहाय्याने टाईट करून घ्या जंप रिंग आणि त्यानंतर जी जंप रिंगचं जे काही ओपन पोर्शन आहे तर ते जर तुम्हाला ॲडजस्ट करता आलं तर ते एवढं क्लोज करा की जेणेकरून आपला जो काही सीड बीड आहे त्याच्यामध्ये तुम्ही तो लपवून ठेवू शकता, म्हणजेच ते ओपनही होणार नाही आणि कोणाला ते दिसणारही नाही. याच्यासाठी बघू शकता तुम्ही किती सुंदर असे कानातले तयार झालेत. तर नक्की बनवा आणि कळवायला विसरू नका.